सर्वांना नमस्कार. मी दीपक कदम. आज एक अतिशय गंभीर विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे भारताची शेती, भारताचं राजकारण आणि हवामान म्हणजेच पावसाळा 2026चा. जून महिना अर्धा संपलेला आहे, कुठेही पावसाची सुरुवात नाही. अमेरिकेच्या हवामान विभागानं एक सूचना केलेली आहे की भारतामध्ये या वर्षीचा पावसाळा अनियमित राहणार आहे, कारण प्रशांत महासागरामध्ये अल निनोचा प्रभाव वाढलेला आहे. त्याचे विपरीत परिणाम भारताच्या मान्सूनवर होणार आहेत. आणि त्याच्याहूनही धडकी भरवणारी बातमी आपले विश्वगुरु पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या एका स्टेटमेंटवर जे कुठेतरी फेसबुकला आलं होतं ते बघितलं, आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सूचना भारताच्या जनतेला केली होती की भारताची शेती, भारताचे जलसाठे आणि भारताची नैसर्गिक संसाधने यांचे अस्तित्व धोक्यात आले असून याच्या दीर्घकालीन नियोजनासाठी राज्यांनी प्रयत्न करावे. कुणी करावे? राज्यांनी. बर. आणि हे बघून पार लगे असे त्यांचे चरण स्पर्श करावे एवढा मोठा आनंद झाला. किती काळजी आहे या व्यक्तीला आपल्या देशाची. आणि हे विरोधक विनाकारण यांना बदनाम करत असतात. या विरोधकांना उत्तर देण्यासाठी मी हातामध्ये मोबाईल घेतला आणि त्याच्यावर सर्च केलं, शोधलं की 2014 नंतर भारताच्या शेतीसाठी, लोकांसाठी आपल्या नरेंद्रभाई मोदी यांनी किती धरणं बांधली आहेत. आणि ते प्रश्न टाकल्या ते गुगल असं गुई 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 फिरायला लागलं. कदाचित त्यालाही चक्कर आली असेल. 5 मिनिट झालं गुई गुई फिरवून त्याला याचं उत्तर सापडत नव्हतं. शेवटी कुथत का होईना त्याने एक नाव सांगितलं, तो होतं गोसी खुर्द प्रकल्प 2014 ला पूर्ण झाला. मग मी लगेच दुसरा प्रश्न विचारला की हे सुरू कधी झाला होता. तर ते सुरू झाला होता 2008-9च्या जवळपास कधीतरी, म्हणजे यांच्या काळातला तो प्रकल्प नाही, यांचं नियोजन सुद्धा नाही. मग विचार केला की यानं शेतीसाठी आणि इथल्या लोकांसाठी किती धरणं बांधलेत. मग येलदरी धरण कोण बांधव? 1970च्या जवळपास सुरुवात झाली होती. होतं काँग्रेस सरकार होतं. भाकरा नांगल प्रकल्प देशातला सर्वात उंच ठिकाणचा आहे, त्याची सुरुवात कधी झाली? तेव्हा ते चाचा नेहरू पंतप्रधान होते. बोर जायकवाडी प्रकल्प तेही यांच्या काळात झाला नाही. उजनी धरण तेही यांच्या काळात झालं नाही. कोयना धरण तेही यांच्या काळात झालं नाही. म्हणजे शेतीसाठी सध्या शेतकऱ्यांना जे पाणी मिळतं ते सर्व प्रकल्प अगोदरच्या राज्यकर्त्याच्या म्हणजेच थोडक्यामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये पूर्ण झाली आहे. मग मात्र डोसकं खाजवा लागलो आणि माझा थोडासा कॉन्फिडन्स लूज झाला की खरंच हे विरोधक म्हणतात ते खरंच आहे का. मग आम्ही काय केलं ते विचार करायला लागलो. तर नंतर लक्षात आलं की आपण एक फार मोठी युनिव्हर्सिटी सुरू केली आहे. कोणती युनिव्हर्सिटी माहिती का? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. आणि त्याच्यामधून आपण नुसता भ्रम पसरत असतो आणि ते लोक बिचारे अंधभक्त त्याच्यावर बघतात आणि तेच खरं मानून पसरवत असतात. तरी सुद्धा काही प्रकल्प निश्चितच यांचे मोठे आहेत, फायदेशीर आहेत. त्यापैकी एक प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग. मग मी विचारलं की या समृद्धी महामार्गाला, त्या गुगलला विचारलं, बरं एकूण शेतकऱ्यांची किती जमीन गेली असेल. तर उत्तर मिळालं सुमारे 50,000 एकर जमीन. त्याच्यासाठी शेतकऱ्यांना मोबदला निश्चितच मिळालेला आहे, परंतु त्यांच्या जमिनी कायमच्या गेल्या आहेत. 50 लाख रुपये मिळाले म्हणतात शेतकऱ्यांना. अरे तुम्ही ह्या समृद्धी महामार्गासाठी एवढे पैसे खर्च करता, कधी 10-20 लाख रुपये देऊन आमची जमीन धरणासाठी घ्या, आम्ही राजी खुशीनं देऊ, कारण त्या पाण्याचा उपयोग आमच्या शेतीसाठी होणार आहे. कधी पूर्ण करणार आहेत? कधी पूर्ण करणार? शक्तीपीठ प्रकल्प आलेला आहे आता, शक्तीपीठ महामार्ग आलेला आहे आणि या शक्तीपीठ महामार्गासाठी सुद्धा सुमारे 60-70 हजार एकर जमीन जाणार आहे. बाबा हो, हात जोडून विनंती आहे, इथल्या शेतीसाठी, शेतकऱ्यासाठी, सर्वसामान्य व्यक्तीसाठी धरणं बांधा. दुसऱ्यांनी बांधलेल्या धरणाचं पाणी पिऊन आम्ही जगत आहेत. आमच्यासाठी भविष्यामध्ये काहीतरी नियोजन करा. बरं, नियोजन कुठं सुरू आहे काय विचारलं होतं. त्यांनी काय उत्तर दिलं की नद्या जोड प्रकल्प सुरू आहे. मग हे नद्या जोड प्रकल्प 2014 पासून यांचा सुरू आहे, पण तो कुठं आहे माहिती का? सगळा कागदावरच आहे. ह्या गंगा यमुनेमध्ये जोडूत, गोदावरी इकडे जोडूत, तिकडे जोडूत. आणि यांचं नद्या जोड प्रकल्प कुठं सुरू आहे माहिती का? फक्त कागदावर. प्रत्यक्षामध्ये त्याच्यासाठी काहीही सर्वेक्षण झालेलं नाही असंच दिसून येतं. शेवटी मित्रांनो एवढंच सांगेल, इथल्या शेतकऱ्यांचा, इथल्या गोरगरीब जनतेचा तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा असेल तर त्यांच्या दृष्टीने आवश्यक असलेलं पाणी म्हणजे जल ही जीवन आहे, यांच्यासाठी काहीतरी धरणं बांधा, यांच्यासाठी काहीतरी सुधारित बियाणं द्या. मग तुमचं नाव ते 50 वर्षानंतर, 60 वर्षानंतर सुद्धा घेऊ शकतात, जसं की चाचा नेहरूचं नाव अजूनही घेतात. मला कोणाचंही समर्थन करायचं नाही किंवा कोणावरही टीका करायची नाही, परंतु ते करा, त्यामुळं सामान्य जनतेचं जीवन सुधारेल एवढी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये कळवा कसा वाटला तो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. चॅनलला फॉलो करायला विसरू नका. जय जिजाऊ.